श्री स्वामी समर्थ. लग्नाआधी उष्टी हळद का लावली जाते माहीत आहे का तुम्हाला? चला तर मग यामागची कहाणी जाणून घेऊयात. जसे की आपण जेवत असताना ताटात असलेले अन्नाला आपण उष्ट अन्न असे म्हणतो, तसेच नवऱ्या मुलाला लावलेल्या एकाच भांड्यातील हळदीमधील काही हळद ही नवऱ्या मुलीकडे पाठवली जाते, तेव्हा त्यास उष्टी हळद असे म्हणतात. ही उष्टी हळद लावण्याची प्रथा कशी सुरू झाली ते आपण जाणून घेऊया. यापाठी दोन प्रमुख कारणे आहेत. पूर्वीच्या काळी अगदी छोट्याशा कारणांवरूनही लग्न मोडली जायची. त्यामुळे कार्य सुरळीत पार पडेल की नाही याची चिंता मुलीच्या घरच्या लोकांना असायची. लग्नाच्या आधीच्या दिवशी हळद लावली जायची. त्यामुळे नवऱ्या मुलाकडून उष्टी हळद जर का आली म्हणजे सर्व काही सुरळीत सुरू आहे आणि लग्नाची चिंता आता मिटली आहे या भावनेने सर्व हायसे म्हणजे निश्चिंत व्हायचे. आणि त्याचबरोबर पुढचा संसार हा नवऱ्या मुलाला आणि मुलीला एकत्र करायचा आहे, त्यामुळे त्यांनी सुखदुःख वाटून घेतली पाहिजेत. भविष्यातील प्रत्येक गोष्ट आता सामायिक असणार आहे. होणारी नवरी आता अर्धांगिनी होणार आणि त्यामुळे कुटुंबातील जबाबदाऱ्याही दोघांनी वाटून घ्यायला हव्यात याची शिकवण देणारी ही उष्टी हळद. जणू काही नवरा बायकोच्या भावी एकत्रित जीवनाचे ते प्रतीकच असते. त्यामुळे उष्टी हळद घेऊन जाण्यामागे नवरा बायको मधीलच नाही तर त्या दोन कुटुंबांमधील प्रेमही वाढते. आणि आजच्या काळामध्ये नवरा मुलगा आणि नवरी मुलगी या दोघांकडूनही उष्टी हळद घेऊन जाण्याची प्रथा आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आणखी नवी कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.